नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एकनाथ शिंदेंच्या हातून धनुष्यबाण जाणार, विधिमंडळावर राजकीय पक्षांचेच नियंत्रण, न्यायालयाच्या संकेतना धाकधूक वाढली. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. या सुनावणीत न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे 6 गावांचा समावेश असलेल्या हादगेघर विकास सेवा सोसायटीची सभा कोरम अभावी रद्द झाली. यानंतर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुंबरे यांनी शिंदे यांनी संचालकांना ताब्यात ठेवण्याचा आरोप करत थेट त्यांच्या निवासस्थानी धडक दिली. मानकुंबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी संचालक मिळाल्याशिवाय हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्याने जावळीत नवा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष आणि खासदार नितीन पाटील, आमदार आणि बँकेचे मार्गदर्शक रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मनोज घोरपडे, आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासारख्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत हा संघर्ष कोणत्या टोकाला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रथमच असा टोकाचा संघर्ष जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे.